नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 38 साईजच्या बाहीचं कटिंग बघूयात। तर 38 साईजच्या बाहीचं कटिंग करताना तुम्ही म्हणत असाल हा पार्ट कशासाठी घेतला, तर हा पार्ट पासून आपण बाहीची रुंदी ठरवायची आहे। असा आपल्याला तिरका मुंडा मोजून घ्यायचा आहे बाहीचा। अशा पद्धतीने तिरका मुंडा मोजायचा आणि या बाहीची रुंदी काढायची आहे। ते तुम्हाला पूर्ण सविस्तर व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे त्यामधले छोटे छोटे पॉइंट आहेत आणि बाहीची रुंदी कशी काढायची, त्यामध्ये किती इंच मिक्स करायचं हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर सुरुवातीला आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। डबल फोल्ड पेपर घेतल्याच्या नंतर बंद बाजूवरती नेहमी उंची टाकायची म्हणजे आपली बाही कटिंग परफेक्ट येते। तर बाहीची उंची कितीही असू द्या त्याप्रमाणे उंची घ्या। बाहीची उंची इथं 5 आहे आणि अस्तरचा ब्लाउज आहे का बिगर अस्तरचा त्याप्रमाणे इथं बाहीमध्ये शिलाई मार्जिन घ्यायचे आहे। आपला ब्लाउज हा अस्तरचा आहे त्यामुळे अर्धा इंच सुरुवातीला शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायचं आहे यामध्ये आणि तयार उंची बाहीची 5 इंच। अशा पद्धतीने बाहीची उंची झालेली आहे। आता बाहीची रुंदी कशी काढायची, तर बाहीची रुंदी काढताना हा जो पार्ट आहे ज्या साईजचं तुम्हाला कटिंग करायचं आहे, आता हा आपण 38 साईजचा ब्लाउज आहे। तुम्हाला 38 साईजच्या ब्लाउजचं कटिंग हवं असेल तर 38 साईजचा समोरचा पार्ट घ्यायचा। समजा जर तुमचा ब्लाउज 34, 36 साईज, 35 साईज जो कुठल्या साईजचा ब्लाउज आहे, पेपर कटिंग केल्यानंतर अगोदर आपण पेपर कटिंग करतो मगच बाही कटिंग करतो। तर हा पार्ट घ्यायचा समोरचा, हा पार्ट घेऊन असा क्रॉसमध्ये मोजायचा आहे। ह्याचं बघा 8.5 इंच अंतर आलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे। जितकं अंतर येईल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच मिक्स करायचं म्हणजे तुम्हाला बाहीची रुंदी परफेक्ट भेटते। 38 साईजचा ब्लाउज आहे, क्रॉस मुंडा किती आला 8.5 इंच आला, त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं म्हणजे किती घेणार आपण 9.5 इंच इथं बाहीची रुंदी घेणार आहोत। तर बघा 9.5 इंचाला एक मार्किंग करायचं। सहज पद्धतीने बाहीची रुंदी निघते। बाहीची रुंदी काढताना भरपूर प्रॉब्लेम येतात। इकडच्या साईडला 9.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं। रुंदीचा आणि उंचीचा इथं बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर बघू शकता असा रुंदीचा उंचीचा बॉक्स तयार केला। आता रुंदी कसं काढायचं समजलं, रुंदी कुठल्या साईडला टाकायची तेही कळालं। उंची बंद बाजूवरती टाकायची आणि आपल्या उजव्या हाताला बाहीची रुंदी टाकायची आहे। डाव्या हाईटला आपल्याला कॅपाई टाकायची आहे खुल्या भागावरती। अशा पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करा। तर 5 इंच बाही आहे उंची, त्यामुळं 2.5 इंच कॅपाईट घ्यायची आहे। 2.5 इंचाला एक मार्किंग केलं, त्याच्यानंतर खाली बरोबर 2 इंच घेतलं। इथंही आपण 2 मार्किंग करायच्या, एक मार्किंग 2 इंचाला, एक मार्किंग 1 इंचाला, कारण 2 आकार असतात ना बाहीचे आपले। दोन्ही आकार द्यायला 2 आकार आपण देऊन घ्यायचे आहेत। सुरुवातीला पहिला आकार देताना ह्या इथपर्यंत द्यायचा असतो, तर इथून सुरुवात करायची। बघू शकता मी जसा आकार देते तसाच आकार द्या। अशा पद्धतीने पाठीमागचा आकार दिला। आता समोरचा आकार देताना हे 2 इंच खाली घेतलं, त्या 2 इंचापासून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे। 2.5 इंच घेतलंय तिथं खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं। कोणत्याही साईजचा ब्लाउज असू द्या सेम पद्धतीने घ्या। कॅप हाईट फक्त वेगळी वेगळी आहे बाहीच्या उंचीनुसार। आता अर्धा इंच घेतल्यानंतर आता सुरुवातीपासून इथून सुरुवात करायची। हा पॉईंट आणि आपल्याला हा पॉईंट असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुमचा बाहीचा आकार आला तर तुमची बाही जी आहे ती एकदम परफेक्ट येते। बाहीमध्ये चुना पडत नाही किंवा बाही काहीही प्रॉब्लेम होत नाही। 38 साईजचा ब्लाउज आहे, 6.5 इंच दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला। इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन, हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता किती सहज पद्धतीने आपण
38 साईजच्या बाहीचं कटिंग केलं. रुंदी काढण्याचा फॉर्म्युला ह्या समोरच्या पार्टपासून कोणत्याही साईजचा असू द्या अशा पद्धतीनं क्रॉस मोजून घ्यायचं. त्यापासून बाहीची रुंदी तयार करायची आहे. म्हणजे आपल्याला बाही रुंदीचा बेस्ट फॉर्म्युला तुम्हाला इथं लक्षात आलेला आहे. आता आपण हे कट करून घेऊया. सुरुवातीला 2 इंचापर्यंत कट करायचं आणि बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे. आता बाही बघू शकता, आकार बघू शकता कसा व्यवस्थित आकार आलेला आहे. असे आकार आले म्हणजे बाहीमध्ये कुठंही प्रॉब्लेम येत नाही. बाही उकलून घ्यायची आणि हा हे आकार कट करून घ्यायचा आहे. बघू शकता बाहीचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे. अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजची बाही असू द्या अशी कट करा. म्हणजे बाहीमध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत ते तुम्हाला अडचणी येणार नाहीत. अशा पद्धतीनं तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे. खूप सहज आणि सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला 38 साईजच्या बाहीचं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.